सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील पेट्रोल पंपावर डिझेल भरत असताना शॉर्ट सर्किटमुळे आग भडकून स्कॉर्पिओ गाडी जळून खाक झाली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सोलापूरच्या तापमानाचा पारा 44 अंशाच्या पुढे गेला आहे। शुक्रवारीही सोलापुरात उन्हाचा कडाका वाढलेलाच दिसून आला। सूर्य जणू आग ओकू लागल्याचा भास लोकांना जाणवत आहे। दुपारी 12 नंतर रस्ते सुनसान होत आहेत। उन्हाचे चटके जाणवत असल्यामुळं नागरिक स्वतःचा बचाव करण्यासाठी सावलीचा आधार घेत असल्याचं दिसून येत आहे। वाढत्या तापमानामुळं अक्कलकोट आणि हैदराबाद महामार्गावर बस पेटल्याच्या घटना ताज्या असतानाच शुक्रवारी दुपारी मंगळवेढा महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ स्कॉर्पिओनं पेट घेतला। अक्कलवाडे पेट्रोल पंपावर ही घटना घडली। याबाबत माहिती देताना शिवराज पाटील म्हणाले की डिझेल भरण्यासाठी स्कॉर्पिओ आली होती। डिझेल भरत असताना कर्मचाऱ्यांना इंजिनजवळ शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडत असल्याचं दिसून आलं। त्यामुळं कर्मचाऱ्यांनी स्कॉर्पिओ चालकाला तात्काळ गाडी पुढं घ्यायला लावली आणि पंपावरील प्रतिबंधक साहित्याचा वापर करण्यात आला, पण उपयोग झाला नाही। इंजिनामधून आग भडकली। बघता बघता संपूर्ण गाडीनं पेट घेतला। त्यामुळं फायर ब्रिगेडशी संपर्क साधण्यात आला। फायर ब्रिगेडनं घटनास्थळी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत गाडी जळून खाक झाली। स्कॉर्पिओला आग लागल्यानंतर पेट्रोल पंपावरील सर्व सुरक्षा उपाययोजना कडक करण्यात आल्या। पंप निर्मनुष्य करण्यात आला। ही गाडी एका आमदार पुत्राची असल्याचं समजतं।